नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आताची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर, मिळणार मोठा आर्थिक लाभ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता वाढीस राज्य सरकारने मंजुरी दिल्याने एप्रिल वेतनासोबत वाढीव भत्ता मिळणार आहे. हा वाढीव भत्ता कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. प्राप्त माहितीनुसार मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या प्रवास भत्ता वाढीस प्रशासनाने मंजुरी दिली आहे. यावेळी तब्बल 2500 शिक्षकांना वाढीव वाहन भत्ता एप्रिल 2026च्या वेतनासोबत मिळणार आहे. महागाई भत्त्याचे दर 50% अधिक झाल्याने प्रवास भत्त्यामध्ये देखील वाढ लागू करण्यात आलेली आहे. सदर नमूद शिक्षकांना नियमानुसार प्रवास भत्ता व वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय इतर दैनंदिन भत्ते, वाहन खर्चाची प्रतिपूर्ती व बदली प्रवास भत्ता सुधारित दराने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पालिका प्रशासन अंतर्गत 2500 शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे वाहन भत्ता, इतर भत्ते व 7व्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम अदा केली जाणार आहे. धन्यवाद.